याच्यापेक्षा कोणतं पाहिजे? आणि एक ते पोलिसांच्या वरती FIR बाबतीमध्ये बोलल्याच्या नंतर मी त्यांना म्हणलं की स्वतः पोलीस त्यांच्यावरती FIR करून घेत नाहीयेत, तर दलित बांधवांना म्हणजे तिथले वाकोडे साहेबांचे चिरंजीव अक्षय ना, आकाश अक्षय असं त्यांचं नाव आहे, ते रवी सोनकांबळे, भीमराव हत्ती आंबिरे आणि तिथल्या महिला भगिनी या सगळ्यांना मी विनंती एक केली की तुम्ही जर पोलीस त्याच्यामध्ये FIR करून घेत नसतील तर 156(3) कलम केंद्र सरकारने मोकळं ठेवलेलं आहे, आणि 156(3) मध्ये जर कुठे FIR घेतला नाही तर त्याच्यामध्ये, कारण त्याही घटनेला आता 2 महिने होत आले, 30 दिवसाच्या नंतर FIR होऊ शकते त्याच्या बाबतीत, 156(3) वापर करा अशा प्रकारची विनंती केली. माझं स्टेटमेंट नाटकं पाहिलं नाही आणि जितेंद्र आव्हाडांसारख्या राष्ट्रीय संतांनी अपुऱ्या माहितीवरती बोलावं याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही असं मला वाटतंय. क्लिप या सगळ्या संदर्भामध्ये क्लिप देखील त्या ठिकाणची व्हायरल केली जाते. हो, ते मी म्हणतो ना, मोडून तोडून तेवढीच क्लिप काढली गेली. मी काय म्हणलोय, माफ करा, कोणाला माफ करा? जे लोक ऍक्शन मोड मध्ये, कारण तिथले SP IG ते DIG त्यांनी स्वतः ज्यावेळेस आंदोलकांनी मागणी केली त्यावेळेस जे लोक तिथे ऑन कॅमेरा दिसतायत, त्या कॅमेऱ्यामध्ये दिसतायत, तेवढ्या लोकांना सस्पेन्शन करावे अशा प्रकारची मागणी होती. त्याप्रमाणे ते सगळे लोक आणि मुख्यमंत्र्यांनी, हे बघा, अशा कोणत्या एका गंभीर प्रकरणामध्ये राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय होतंय का? त्यावेळेस आम्ही बी म्हणलो आंदोलकांची ही मागणी बरोबर आहे, सस्पेन्शन करा, परंतु जे कुठेच नाहीत, रेकॉर्डवर नाहीत, त्यांचं सस्पेन्शन जर करायचं म्हणलं तर उद्याच्याला म्हणजे पोलीस बलाच्या म्हणजे मनोबलावरती परिणाम होईल. अशा प्रकारचं वाक्य मी तिथं वापरलेलं आहे, आजही वापरतो. यात काय चूक आहे? जर चूक असेल तर कोणीही जोडा काढा, परंतु चूकच नाहीये.